राजीनाम्यानंतर आता धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्यासाठी हालचाली. संतोष देशमुख प्रकरणात आक्रमक भूमिका मांडणारे सुरेश धस नेमकं काय म्हणाले? रोहित पवारांनीही मिसळला धसांच्या सुरात सूर. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंच्या अडचणी आणखी वाढणार. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आज एक मोठी घडामोड घडली आहे. संतोष देशमुख यांना अमानुष मारहाण केल्याचे फोटो सोमवारी व्हायरल झाल्यानंतर आज धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणात सुरुवातीपासून आक्रमक भूमिका घेतलेले भाजप आमदार सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्यानंतर एक मोठं वक्तव्य केलंय. खंडणीबाबत धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीबाबत धनंजय मुंडे यांना भूमिका स्पष्ट करावीच लागेल असं सुरेश धस यांनी म्हटलंय. सुरेश धस यांच्या या वक्तव्यानंतर रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांना या प्रकरणात सह आरोपी करण्यात यावं अशी मागणी केली आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांच्या अडचणी येत्या काही दिवसांमध्ये वाढणार असल्याचं दिसतंय.